गिरणाला पहिल्यांदाच येतो, त्याच्यामुळे सगळं आम्ही विचार येतो, एक ते एक रिक्षा गिरनार फरेला मंदिर उभं रस्ताમાં ફરી લેવાય. आता आम्ही आलो आहे किल्ल्यावरती, उपरकोट किल्ल्याला. उपरकोट किल्ल्याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तिकीट काढतो इथे आम्ही, 100 रुपये एकाचे, प्लस ई रिक्षा, कॅमेराचे पास वेगवेगळं. लष्करी बाव, अक्षरी बाव, अक्षरी बावडी. लष्करी विहीर आहे झेड आकाराची. बापरे. पूर्वी या किल्ल्यामध्ये 2 ते 3 हजार माणसे राहायची. त्यांच्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी या मोठ्या विहिरी इथे तयार करण्यात आल्या होत्या. ओ बाप रे, किती डीप आहे. मस्त आहे, पहिलंच मस्त व्हायला भेटलं. आता आपण उपरकोट किल्ल्याचा प्रवास करतोय. तर आता एंट्री बघितली आपण, आता विहीर, लष्करी बाव. मस्त एकदम, एंट्री जबरदस्त आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे आहे. तोरणाच्या आकाराचे आहे. त्यावर सुरेख असं नक्षीकाम सुद्धा केले आहे. पोलीस चौकी. या किल्ल्यावरती म्हणतात दोन तास तरी लागतात फिरण्यासाठी, एवढा मोठा किल्ला आहे. हा दरवाजा ओरिजिनल दरवाजा आहे, एकदम स्टार्टिंगवाला जुना. हे अवशेष आहेत किल्ल्यांचे, ते त्यांनी इथे ठेवले आहेत. मस्त आहे, पण एक कलाकुसरी एक नंबर. ई रिक्षा आहेत त्या वरती. ई रिक्षा कोणाला पाहिजे असतील त्याच्यासाठी आहे, ते फिरण्यासाठी. वेलकम पडतोय तो, वेलकम. का आता आपण बघायचं आताला किल्ले की दीवार और खाई. यावरतून आता आपण बघणार, ओहो सौंदर्य. उपरकोट किल्ला हा भारतातील जुनागडमधील एक अतिशय जुना किल्ला आहे, जो इसवी सन पूर्व 319च्या सुमारास बांधला गेला. मौर्य समाजासारख्या अनेक शक्तिशाली साम्राज्यांनी येथे राज्य केले. मौर्य समाजाचा एक शक्तिशाली सम्राट चंद्रगुप्त याने तो बांधला होता. इथे तटबंदी आहे ही मस्त आहे की गडाची, ती अजूनही चांगली शाबूत दिसते तुम्हाला बघा. तुम्हाला पहिल्या सांगितल्याप्रमाणे इथे किल्ला फिरणार का खूप आहे. तर इथे समोर इथे छोटीशी परत एक तोफ आहे, ही बंद आहे.
कॅनन एरिया. भली मोठी तोफ आहे इथे. ह्या इथे 2 मोठ्या तोफा आहेत. पहिली नीलम आणि दुसरी माणिक. इथे एक आहे, ही इथे एक आहे. जी किल्ल्याची माहिती दाखवली आहे, लिहिलेली आहे. आणि इथे हे असं ॲरो मार्क दाखवलं आहे. कुठे काय आहे? चित्रण देविका महल. मस्त ना. असं बाहेरून वाटणारच नाही की ते एवढं सभागृह असेल. त्या टाईपमध्ये सगळं नक्षीकामचं आहे. इथे लिहिलेली याची माहिती संग्रहालय आहे. या किल्ल्याला 2500 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. इथे आहेत शिलालेख आहे. इथे माहिती आहे अशोक शिलालेख आहे. तिकडे पण आतमध्ये तो गेला. काय लिहिलंय? मंडप. लग्नाचे दिसत नाही उन्हामुळे. मंडप लिहिलंय. मंडप दाखवतो इथे. सुरेख असं मंडप इथे दिसतंय. ते हे दगड काही काही ठिकाणी काम पण चालू आहे. सभा मंडप आहे. ओ अरे बापरे. आफ्टर, ड्युरिंग आणि बिफोर. बिफोर काम चालू आहे, नंतर आफ्टर. किल्ल्यावरती बरंचसं काम केलं आहे यांनी. त्याचं यांनी काय काय केलं ते सांगितलं आहे. ते आवाज येतोय. हे बिफोर, आफ्टर आधी दाव. हे आपण काम करतायत ते लोक. आपल्या किल्ल्यांची का नाही करत असं विचारायला पाहिजे. आपल्या किल्ल्यांचं संरक्षण का नाही करत? होणार. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स डिस्कवर्ड ड्युरिंग रिस्टोरेशन. उत्खननाच्या वेळेस अशी वस्तू मिळाल्या. त्या सार्थक आवाज येते होते का? हे आहे सभा मंडप. या महालात खालीच असे मंडप आहे, तसेच वर देखील हे असे मंडप देखील आहे. सुंदर असे काम केले आहे. उपरकोट केवळ भव्यच नव्हे तर ते अविश्वसनीयपणे मजबूत देखील होते. उंच भिंती टेहळणी बुरुजाने जोडलेल्या. इकडे काम बरंचसं चालू आहे, काही झालेलं आहे. बुद्धिस्ट केव्ह बघायला आतमध्ये. इथे आतमध्ये ऑफलाईन चार्ज पैसे नाही घेत, तिकीट नाही आहे, ऑनलाईन पेमेंट होतं. बुद्धिस्ट केव्स, बुद्धनी गुफा आहे. चला तर बघूया. बुद्धिस्ट गुफा आहे. 20 रुपये तिकीट आहे एकाचे. हा बरंच आतमध्ये आहे. अरे सही.
गुफा आहे त्या या समोर सगळ्या दिसत आहेत. आपण आता या इथून एंट्री मारूया. दरवाजा दिसतोय. या बौद्ध गुफेमध्ये लेण्यांचा वापर नंतर रणकदेवीने तिचा राजवाडा म्हणून केला. लेण्या खूप जुन्या होत्या आणि त्यात दरवाजे, खिडक्या आणि ध्यान कक्षासह सुशोभित केलेले खांब आहेत. लेण्या 3 स्तरामध्ये आहे. हा जो एकदम खालचा जो स्तर आहे तिकडे खूप थंड आहे म्हणतात, असं ऐकून आहे मी. चला तर खाली जाऊया. ओ बापरे, अजून खाली आहे. अजून खाली आहे ते. पण इथे आल्यावर थंड खूप वाटते. अरे सही. हो एकदम असं थंड आहे. थंड अंधार आहे पण बघा ना. आहे की नाही थंड, एकदम AC सारखा भास होतो. हे आहे यांचं कक्ष. मंडपासारखाच त्याचा वापर करतात लोक. हे बुद्धिस्ट केव्समधला हा परिसर आहे. इथे विहीर आहे. डीप आहे खूप. पाणी नाही आतमध्ये आता, पण हे पाणी जे इथून येतं ते ह्याच्यात जातं पाणी आणि विहिरीत जातं. या किल्ल्यावर हजारो वर्षाच्या बौद्ध गुहांचा संच आणि 2 उत्तम पाऱ्यांच्या विहिरी आहेत, ज्या दोन्ही घन दगडापासून कोरलेल्या आहेत. 41 मीटर खोल गोलाकार आदी आणि काडीबाव, आडीबाव आणि काडीबाव या 15व्या शतकात खोदण्यात आल्या होत्या. अशी दंतकथा आहे. म्हणतात की ह्या विहिरीला पाणी लागलं नाही म्हणून या आदी आणि काडीच्या एका मुलीच्या मुलींना बली देण्यात आलं, म्हणून त्यांच्या नावाने ह्या 2 विहिरी आहेत. तर एक अशी कथा आहे की इथे विहिरीतून पाणी आणण्याच्या 2 गुलाम मुलींच्या नावावरून त्यांचे नाव देण्यात आले आहे, असं तुद्या म्हणतात. कथा वेगवेगळ्या आहेत. अठराशे 93-94 मध्ये जुनागड राज्याचे दिवाण हरिदास विहारीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. अमरजीत दत्तात्रेय गौमुखी गंगा नीचे निमिनाथ भगवान के जैन से आप नीचे उतरो. पत्थर की खाई 9,999 सीढ़ी 10 किलोमीटर दूर 6 घंटे का रास्ता. ऊपर से नीचे 6 घंटे का रास्ता 2 मिनट में. ऊपर कोट हाँ. कंस के पिता उग्रसेन राजा किला बनाया हुआ है. इसके अंदर 108 राजा बन गए. हाँ. एक राखेंगा सिद्धराज, राम मांडलिक, बारबाबी और लास्ट में मोहम्मद बेग. इतना राज किया किले के अंदर. जूनागढ़ किले के ऊपर कोट के किले के अंदर जूनागढ़ था. ये है 25 किलोमीटर घेराव किला का, पूरा बाउंड्री. इसके अंदर अड़ी चढ़ी बावड़ी, नौगन कुआ, रणदी का महल
बुद्ध भगवान की गुफा और अनाज का भंडार और पानी का तालाब, इतनी आइटम ऊपरकोट किले के अंदर है। अनाज का स्टोर वो आगे आएगा। ओके. अडीकडी कढीबाव, हे अडीबाव मग बोलल्याप्रमाणे इथे हे काम चालू आहे. हे इथे विहिरीचं हे इथे दगड आणले आहेत ते, आणि ह्या विजेचं काम चालू आहे इथे. तर इथे म्हणतात इथे जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते ही लोक इथे जे पूर्वी जसं किल्ले बनवायचे तसेच त्या टाईपमध्येच तसे किल्ले बनवतात. मग त्या पद्धतीने रेती सिमेंट न वापरता फक्त चुना जुन्या पद्धतीने किल्ला बनवतात. रिपेरिंगचं काम. इथे आहे गिरनार द्वार. इथे गिरनार द्वारला इथे आलं बघूया काय आहे ते. इथे पूर्वी ह्या किल्ल्यामध्ये खूप लांबून लांबून लोक यायची, UP वरून राजस्थानवरून. तर गिरनारला जाण्यासाठी हा इथे शॉर्टकट होता, म्हणून इथे लोक इथे किल्ल्यामध्ये राहायला यायची. काय दिसतंय गिरनार. गिरनार दर्शन समोर जे आहे ते गिरनार. इथून सरळ दिंडो आपला दिसतोय तो. या किल्ल्यावरती अशा बऱ्याचशा तोफा काही काही ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यातलीच एक तोफा आणखी एक. सगळ्या तोफा या ज्या अशाच आहेत चाकावाल्या, ज्याने कोणी कुठे शिफ्ट होऊ शकते आहे ना. भरपूर मोठा किल्ला आहे. किल्ला भरपूर मोठा आहे. ही बाहेरची वस्ती तुम्हाला दिसते ती पूर्वी सर्व आतमध्ये ह्या किल्ल्यामध्ये होती. बराच वर्ष हा किल्ला बंद होता, म्हणून ही माणसे बाहेर राहायला गेली. त्यांनी जुनागड बाहेर बसवला, पण हा जुनागड पहिला किल्ल्यामध्ये होता. तटबंदी आहे ह्या, आणि ह्या तटबंदीमधून हे झरोके. हां इथे काय लिहिलं आहे, धक्काबारी. धक्काबारी लिखा है. ऊपरकोट किले के दक्षिण पूर्व कोने में बनाई गई खिड़की घाटी के ऊपर से स्थित पर लोग अनुष्कार माना जाता है. अपराधियों को सजा देने के लिए ये खिड़की बनवली. ही जी खिड़की बनवली आहे ती अपराधीला शिक्षा देण्यासाठी इथे बनवली आहे खिडकी. ही जी खिडकी दाखवली आहे ती डू नॉट क्लाइंब लिहिलं आहे. ऊपर चढवून म्हणायचं आहे, म्हणून आपण वरती जात नाही, नको जाऊया. काही ठिकाणी काही नियमांचे पालन करा की जेणेकरून तुम्हाला ते सेफ्टीसाठी होईल, बाकी काही नाही. तर आपण इथे कुठल्या पण गड किल्ल्यावर या, तिथले नियमांचं पालन करा, आणि मेन म्हणजे स्वच्छता ठेवा. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा. पूर्वी हेच पाणी जुनागडला सप्लाय व्हायचा पाण्याचा. इथून हा टॉवर आहे. ओहो मस्त. अरे आपल्या अजून वरती आहे. सार्थक एक वेगळाच अनुभव, एक्सपिरियन्स. अरे वा मस्त. वरतून अरे आपण दोन मोठे आहेत हे बा. शुद्धीकरण करून गेलेले. हां ह्या तलावांमधून त्याच्यावरून इथे पूर्ण जुनागडला पूर्वी पाणी सप्लाय व्हायचा. ऊपरकोट किल्ला कसा वाटला नक्की सांगा.
इनलेट बुर्ज आहे इनलेट. कदनलगन तोफ. त्याने डू नॉट क्लाइंब. एवढी मोठी तोफ आहे बघा. एवढ्या उन्हात सुद्धा ही तोफ आहे ना एवढी थंड आहे. थंड हे वेगळंच मटेरियल याचं वेगळं असतं ना याचं. पण ते एकदम मस्त एकदम मोठी आहे. पण आहे मोठी. किल्ल्यावरती अजून काम चालू आहे बरंचसं काही काही ठिकाणी सुशोभीकरणाचं. हे ते लाद्या इथे आणून ठेवलेत. शतकानुशतके गुप्त आणि चुडासमासारख्या विविध शासकांमध्ये हातमिळवणी होत असताना तो एक मौल्यवान ताबा बनला. प्रत्येक युगाने किल्ल्याच्या स्थापत्य कलेवरही आपली छाप सोडली आहे. हा किल्ला 6व्या शतकापर्यंत वापरात होता आणि नंतर 9व्या शतकापर्यंत काम तो चालू आहे. सोडून देण्यात आला. काम चालू आहे बंद आहे म्हणून. चल जाऊ जाऊ. सोल्जर रूम आहे आणि हे आहे सोल्जर रूम. एंट्रन्स 800 वर्षाच्या कालावधीत या किल्ल्यावर 16 वेळा आक्रमण झाले आणि तो अजूनही मजबूत आणि उंच आहे. उपरकोट किल्ला हा हिंदू चोळामासा शासक आणि मुस्लिम मोहम्मद बेहदा राजवटीचे खरे मिश्रण आहे. अच्छा आता आपण इथून आलो होतो. आता इथून एंट्री इथूनच आलेलो होतो. इथून एंट्री मारलेली. हा किल्ला खूप जुना आहे. त्याच्यामुळे याचा इतिहाससुद्धा खूपच रंजक आहे. तर तुम्हाला याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या गाईडमार्फत तुम्ही हा किल्ला नक्कीच बघू शकता. ते तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही सांगू शकतील. દગો દગો કરી સિદ્ધરાજ દેશી બંને ચોકીદારોને મારી એક રાણી માટે છે ને આખું લશ્કર દગાની અંદર ઘૂસ્યું. તે વખતે એમનો સૈન્ય કિલ્લો જીતવા ગયો. એનો સેનાપતિ કોણ હતો? સિદ્ધરાજ દેશી. અત્યારે આપણે બધા કિલ્લો જીતવા નહીં ખાલી જોવા છે. હાલ તમારા બધાનો સેનાપતિ હું પોતે જ છું. ચાલો બટા. चला आता आपण हा व्हिडिओ मी इथे संपवतो. उपरकोट किल्ला हा खूपच मोठा असल्या कारणाने खूप 2 तास झाले अजून आम्ही फिरतोच आहे किल्ला. तर आज हा व्हिडिओ मी इथे संपवतो. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा आणि अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग स्वतःची काळजी घ्या. बाय.